हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी भूगोल प्रकरण 3 भरती आणि ओटी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे जोड्या लावून साखळी बनवा। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पहिले अ गट दिलेला आहे, त्यानंतर ब गट, त्यानंतर क गट। अ गटामध्ये लाटा, ब गटामध्ये वारा, तर क गटामध्ये भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होतात। पाहूया मित्रांनो पुढे, केंद्रस्थानी प्रेरणा, त्यानंतर पृथ्वीचे परिवलन, तसेच वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते। त्यानंतर मित्रांनो गुरुत्वीय बल, चंद्र, सूर्य व पृथ्वी क गटामध्ये पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते। अ गटामध्ये उदनाची भरती, ब गटामध्ये अमावस्या, तर क गटामध्ये सर्वात मोठी भरती या दिवशी असते। तसेच मित्रांनो अ गटामध्ये भागांची भरती, ब गटामध्ये अष्टमी, तर क गटांमध्ये चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे सांगा। या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, तसेच त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे सागर किनाऱ्याजवळील सकल प्रदेशात सागर जलाचा परिणाम होत असतो, तसेच त्यानंतर सावकाशपणे तरंग घर्षणामुळे सागरी चंबुतरांची वाढ होते आणि सागर किनाऱ्यांच्या पृष्ठभागावर गाळाचा पातळसर थर साचत राहतो। तसेच मित्रांनो कालांतराने तरंग घर्षित मैदानाचा पूर्ण विकास झाल्यावर हे सागरी किनारे लाटांनी वाहून आणलेल्या पदार्थांनी भरून निघतात। अशा प्रकारे वाळूंच्या संचयनाने खाजण तयार होते, तसेच पाण्याच्या संचयनामुळे दलदलीचा भाग तयार होत असतो, म्हणून काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सकल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनत असतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, ओहोटींच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे केंद्रस्थानी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत कार्यरत असतात। त्याच प्रकारे एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असेल तर या दोन रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तांवर ओहोटी असते, त्यामुळे ओहोटीच्या ठिकाणांच्या विरुद्ध रेखावृत्तांवर देखील ओहोटी येते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा। याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत। याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची जी काही वेळ आहे मित्रांनो ही दुपारी 1:12 व भरती रात्री 7:25 होईल। तसेच मित्रांनो भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे, तसेच सागरातील पाण्याच्या पातळीवर ठराविक कालावधीने बदल होत असतो। दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होत असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, ज्यावेळी मुंबई येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते या ठिकाणी आपल्याला कारण स्पष्ट करायचं आहे। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे ज्यावेळी मुंबई येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल त्यावेळी 107 अंश पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल, कारण पूर्व रेखावृत्ताचा भाग हा चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याच वेळी पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107 अंश पश्चिम रेखावृत्तावर भरती येईल। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, लाटा निर्मितीची कारणे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहेत। या ठिकाणी याचे कारणे जे काही आहेत मित्रांनो, लाटा निर्मितीची जी काही कारण आहेत ते पुढील प्रमाणे आपण दिलेली आहेत। वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते, म्हणजेच लाटांच्या निर्मितीचे मुख्य जे काही कारण आहे मित्रांनो तो वारा आहे। पुढे मित्रांनो तसेच सागर तळाशी झालेला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे देखील लाटांची निर्मिती ही होत असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4,
पुढील बाबींचा भरती ओहोटींशी कसा संबंध आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी बघा जे काही आपल्याला बाबी दिलेल्या आहेत त्या म्हणजे पहिलं म्हणजे पोहणे, दुसरं म्हणजे जहाज चालवणे, तिसरं म्हणजे मासेमारी, चौथं म्हणजे मीठ निर्मिती, पाचवं म्हणजे सागरी किनाऱ्याजवळील सहलीला जाणे। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिला जो काही बाब आहे किंवा पहिली जी काही बाबी आहे ती म्हणजे पोहणे। या ठिकाणी समुद्रात पोहायचे असल्यास स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे हे महत्त्वाचे आहे, कारण पोहण्यावर भरती ओहोटीचा खूप मोठा परिणाम होत असतो। ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊच नये, कारण ओहोटी आत खेचून घेते व भरती बाहेर फेकते। तसेच मित्रांनो, काही किनारा एकदम खोल होत जातात, काही किनाऱ्यांवर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो, काही ठिकाणी मध्येच खडक असतात, ते खूप धोकादायक ठरू शकतात। पहा मित्रांनो, पुढे भरती ओहोटीच्या वेळांचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेल्यास व्यक्तींचा अपघात होऊ शकतो। पाहूया मित्रांनो पुढील बाब, जहाज चालवणे। या ठिकाणी बघा, भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात। तसेच मित्रांनो, सागरी प्रवाह जहाज चालवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जहाज चालवले जाते, कारण भरती ओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटा वेगवान समोर येतात व परत जातात, त्यामुळे लाटांचा वेग वाढून जहाज ढकलले जाते व वेळेची बचत होते, तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च हा कमी होत असतो। पाहूया मित्रांनो पुढील बाब, मासेमारी। या ठिकाणी भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो। भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही, त्यामुळे मच्छीमारांचे श्रम व वेळ हा वाचत असतो। पाहूया मित्रांनो पुढील बाब, मीठ निर्मिती। या ठिकाणी मिठागरे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात। भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते आणि सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते। अशा प्रकारे मीठ उत्पादनासारखे उद्योग समुद्र किनाऱ्यावर केले जातात। पाहूया मित्रांनो पुढील बाब, सागर किनारी सहलीला जाणे। या ठिकाणी सागर किनारी सहलीला जाताना भरती ओहोटींच्या वेळेंची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात। त्यासाठी आपल्याला भरती ओहोटींच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे। या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या दिवसांची तिथी माहीत असणे आवश्यक आहे। तिथीच्या पाऊलपट केली की ती पूर्ण भरती असण्याची वेळ आपल्याला कळत असते किंवा ती असते। बघा मित्रांनो, पुढे भरती ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांची चर्चा करून मगच समुद्र किनारी सहलीला जावे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भागांची भरती ओहोटी। या आकृती 3.8 चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। बघा मित्रांनो, या ठिकाणी ही आकृती आपल्याला दिलेली आहे, ही भरती ओहोटींच्या भागांची आकृती आपल्याला दिलेली आहे। यांच्यावर आधारित जे काही या आकृतीवर आधारित प्रश्न आहेत त्यांची आपल्याला पुढील प्रमाणे उत्तरे द्यायची आहेत। पाहूया ते प्रश्न। पहिला म्हणजे आकृती कोणत्या तिथीची आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे ते म्हणजे आकृती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीची आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोनात आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, या स्थितींचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल। या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात किंवा कार्यरत असतात, त्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो। त्यामुळे निर्माण झालेल्या भरतींच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते। त्यामुळे भागांची भरती सरासरीपेक्षा लहान असेल तर ओहोटीची सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, फरक स्पष्ट करा। या ठिकाणी भरती व ओहोटीमध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी भरती व ओहोटी यांमधील जो काही फरक आहे तो आपण खालीलप्रमाणे लिहिलेला आहे। पहिला म्हणजे सागराच्या पाण्यात पातळीत वाढ होते त्यास आपण भरती म्हणत असतो, तर सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास आपण ओहोटी म्हणत असतो। एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती येते, तर एकाच वेळी दोन रेखावृत्तांशी काटकोन असलेल्या दोन रेखावृत्तांवर ओहोटी असते। पाहूया मित्रांनो पुढे, भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते तर ओहोटीच्या वेळी पाणी मागे खेचले जाते। पाहूया मित्रांनो पुढील फरक स्पष्ट करा। लाटा व त्सुनामी मध्ये यांमध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे, ते आपण खालीलप्रमाणे दिलेले आहे। लाटांच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे, तर त्सुनामीची जी काही मुख्य कारणे आहेत मित्रांनो ते म्हणजे सागर तळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीमुळे त्सुनामी लाटांची निर्मिती होत असते। लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते, तर उपसागरांसारख्या सुरक्षित भागात वायूचे संचयन होऊन पुळण निर्माण होत असते।
त्सुनामी लाटा विध्वंसक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते। तसेच मित्रांनो लाटा फारशा विनाशकारी नसतात, तर त्सुनामी लाटा ही भयंकर मोठी विनाशकारी असते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 7, भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम या ठिकाणी कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत। पहिले मित्रांनो या ठिकाणी भरती ओहोटीचे जे काही चांगले परिणाम आहेत ते आपण खालील प्रमाणे लिहिलेले आहेत। भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो। तर भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो। तसेच मित्रांनो बंदरे गाळाने भरत नाहीत। त्यानंतर भरतीच्या वेळेस जहाजे बंदरास आणता येतात। त्यानंतर मित्रांनो भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते। तसेच मित्रांनो भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते किंवा केली जाते। भरती ओहोटीमुळे तीव्रांची वने, किनारी भागांतील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते। पाहूया मित्रांनो भरती ओहोटीचे वाईट परिणाम। या ठिकाणी भरती ओहोटीचे जे काही वाईट परिणाम आहेत ते म्हणजे भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींचा अपघात होऊ शकतो। पहा मित्रांनो जे काही आपलं आजचं प्रकरण होतं भरती आणि ओहोटी या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।